जय शिवराय मित्रांनो, मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आहे आता ठाण्यामध्ये आणि आपला तर मित्रांनो ह्याच्याकडचा ब्लॉग तुम्ही माझा पाहिला असेल। मी गिरगावातील प्रसिद्ध असे आणि मोठे मोठे गणपती दाखवले। तर या व्हिडिओमध्ये आपण कोपर खैराण्यातील गणपती पाहणार आहोत, जे खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप छान छान गणपती आहेत। आणि कोपर खैराण्याचा एकदंत म्हणून आहे तो, तर आपला साऊथ इंडियनमध्ये मूवी आलेली कांतारा तुम्हाला माहिती असेल, तर त्या थीममध्ये तो गणपती बनवला आहे। आणि अजून एक चिंतामणी का कोणता तरी आहे तो फुलांपासून तो गणपती बनवला आहे। तर खास हे दोन गणपती मी बघायला चाललेलो आहे कोपर खैराण्यामध्ये। आणि आता या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत असणारे आपला मित्र अर्जुन। तर बघा, हा पण आपला कोपर खैराण्यामध्येच राहतो। तर हा बोलला आमच्या इथे असे दोन गणपती खूप फेमस आहेत आणि छान छान आहेत, तर बोललो जाऊया बघायला। तर आपण आता कोणते कोणते गणपती अर्जुन या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। आता कोपर खैराण्याचा महाराजा, हां, परत कोपर खैराण्याचा चिंतामणी, हां, आणि फुलांचा राजा म्हटला जातो। कोपर खैराण्याचा सगळ्यात बेस्ट म्हणजे झेंडूच्या फुलापासून बनवलेला आहे। अच्छा, झेंडूच्या फुलांपासून तो बनवला आहे, इच्छापूर्ती। अच्छा, कोपर खैराण्याचा इच्छापूर्ती। आणि तो एकदंत आहे तो कांतारा थीममध्ये, कांतारामध्ये। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओमध्ये बनून राहा, संपूर्ण व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान छान कोपर खैराण्याचा गणपती बघायला मिळेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण आता डायरेक्ट जाऊया कोपर खैराण्यामध्ये। तर आपण आता पहिला कोणता गणपती पाहूया? कोपर खैराण्याचा महाराज। ठीक आहे, आपण आता डायरेक्ट कोपर खैराण्याच्या महाराजाच्या मंडपात भेटू। चला व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। आणि मित्रांनो, आता वाजलेत बरोबर संध्याकाळचे 5:15 आणि आज वार आहे शनिवार। तर आता गणपती बाप्पा द्यायला आपल्याला फक्त आता 2-3 दिवसच राहिलेत। आपल्या घरच्या गणपतीचं विसर्जन तर झालेलं आहे, ठीक आहे, बघूया 2-3 दिवस राहिलेत। तर तुम्हाला यायला मिळालं तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तिकडे या गणपती बघायला। तिकडे कसं यायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगेन। चलो जायचं, निघायचं। आता आपण भेटू कोपर खैराण्याच्या महाराजाच्या मंडपात। तर आता आपण पोचलो आहे कोपर खैराणे स्टेशनचा महाराजा, हे बघा। आणि इथे गणपती बसतो, उमेद प्रतिष्ठान। तुम्ही एका साईडला पाहू शकता बाळगंगाधर लोकमान्य टिळक आणि या साईडला छत्रपती शिवाजी महाराज। आणि आता आपण आतमध्ये जाऊन उमेद प्रतिष्ठानचा कोपर खैराणे स्टेशनचा महाराजा बघूया। तिकडे समोरच कोपर खैराणे स्टेशन आहे आणि बरोबर स्टेशनच्या बाजूलाच आपला गणपती आहे, दर्शन घेऊया। चला। डेकोरेशन तर सुंदर केलंय। वा, समोर गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेणार आहोत। पण इथे पाहू शकता तुम्ही, इथे असले सगळे आपल्या देवीच्या मूर्ती आहेत, हे बघा। आता आपण एक एक पाहूया। आता इथे बघा, आई एकविरा, कारला देवी, काळूबाई सातारा, इथे आपली तुळजाभवानी बघा, कोल्हापूरची महालक्ष्मी आई, ते माहूरगड रेणुका माता, आणि इथे उमेद प्रतिष्ठान कोपर खैराण्याचा स्टेशनचा महाराजा। मस्त डेकोरेशन बनवलं आहे। आणि ही गणपतीची पूजेची मूर्ती, गणपती बाप्पा मोरया। गणपतीचं दर्शन घेतलं, आता आपण देवींचं बघूया। इथे कोणती आहे? सप्तशृंगी आई, वणी, कालिका माता, पंगाल, साईनाथ महाराज की जय, साईबाबा शिर्डी, आपले अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आणि आपले इथे विठ्ठल रखुमाई पंढरपूर, जय हरी माऊली। सुंदर असा देखावा बनवला आहे, हे बघा, इथे पाहू शकता तुम्ही। तर अर्जुन, आता आपण कोपर खैराणे स्टेशनचा महाराजा बघितला, तर आता आपण कुठे जाऊया? आता आपण चिंतामणी, कोपर खैराण्याचा चिंतामणी, कोपर खैराणे चिंतामणी। आणि यानं असं डेकोरेशन आहे आणि गणपतीची मूर्ती पण खूप सुंदर आहे, हिरांनी छान अशी सजवली आहे, तुम्ही पाहिली असेल। आता आपण जाऊया कोपर खैराण्याचा चिंतामणी बघायला।
तर मंडळी आपण आता तो गणपती पाहिला, तो कोपरखान्याचा चिंतामणी होता. आणि आता आपण आलो आहोत गर्जना मित्रमंडळ सेक्टर 5 मध्ये है ना. सेक्टर 5 आणि 8 असं दिले. ठीक आहे, आता समोरच गणपतीचा मंडप आहे, तुम्हाला दाखवतो. हा एक नंबर मूर्ती गर्जना मित्रमंडळ. बघा समोर लिहिले आहे कोपरखान्याचा कैवारी. नमस्कार. किती फूट मूर्ती आहे ही? 22 फूट मूर्ती आहे. बघा कोपरखान्याचा कैवारी का? हे बघा इथे लिहिलं आहे कोपरखान्याचा कैवारी. बघा यांच्या पूजेची मूर्ती खूप छान आहे. कोपरखान्याचा कैवारी. काय बोलत आता तू? नाव काय तुझं? काय? उद्या काय म्हणतो? सत्यनारायणची पूजा आहे उद्या रविवार संध्याकाळी ना. महाप्रसाद वगैरे काय का? महाप्रसाद आहे ना. टायमिंग काय महाप्रसादाचा? 7 पासून. अच्छा, म्हणजे 10-11 रात्री. ओके. कोपरखान्याचा कैवारी मस्त मूर्ती आहे. हे बघा इथे बसलेत. शाळेत जाताना तुम्ही कितवीला? 7वी जात सगळे. किती वाजेपर्यंत बसता मंडपात? सकाळचे रात्रीपर्यंत. रात्री झोपता आणि दिवसा शाळेत मग सुट्टे आहेत काय? ओके ओके ठीक आहे. मंडळी उद्या महाप्रसाद आहे इथे, तर महाप्रसादाचा नक्की लाभ घ्या. सत्यनारायणाची पूजा आहे, येऊन नमस्कार करा. मूर्ती खूप छान आहे, 22 फूट आहे. गणपती बाप्पा. तर आता आपण कोपरखान्याचा कैवारी याचं दर्शन घेतलं. आता कुठे जायचं अर्जुन? कोपरखाना सेक्टर 17 गार्डन, त्याचा महाराज. अच्छा, कोपरखान्याचा गार्डन आहे तिथे सेक्टर 17ला, तर त्याचा महाराज आहे. ठीक आहे, बघूया. चलो, समोरच गणपतीचं मंदिर आहे, मस्त आहे, दाखवतो. गणपती बाप्पा मोरया. आपण आता कोपरखान्याचा महाराजा बघितला, खूप छान मूर्ती आहे. आणि महत्त्वाचं आता आपण मला फुलांचा गणपती बघायचा होता, फुलांपासून बनवलेला, तो आता आपण बघायला चाललो आहे ना. काय मग कोणता गणपती तो? इच्छापूर्ती. कोपरखान्याचा इच्छापूर्ती फुलांपासून बनवला आहे. आणि याच्यानंतर आपण पाहणार आहोत तो कांतारा 3मध्ये जो गणपती आहे, तो किती सेक्टरमध्ये आहे? सेक्टर 18मध्ये. अच्छा, आणि आता हा महाराजा किती नंबर सेक्टरला आहे? सेक्टर 15-16 गार्डन. 15-16 गार्डन, कोपरखान्याचा महाराजा. ठीक आहे, आता आपण जाऊ कोपरखान्याचा इच्छापूर्ती फुलांपासून बनवलेला, गोंड्याची फुलं. चलो, तर आपण आता पोचलो आहे कोपरखान्याचा इच्छापूर्ती. स्थापना 2002, सेक्टर 17, मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा निकेतन. बाप्पा फुलांचा. बघूया आतमध्ये जाऊन. चला. फुलांपासून बनवलेला गणपती बाप्पा. हे बघा इथे, हे बघा इथे लिहिलं आहे
बाप्पा फुलांचा म्हणजे काय, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आपल्या मंडळाची श्रींची मूर्ती फुलांच्या निर्मल्यापासून म्हणजेच देवस्थानात देवाला अर्पण केलेल्या फुलांपासून साकारलेली आहे. अशात आमच्या पर्यावरणपूरक गोड बाप्पा फुलांचा संबोधतात. बाप्पा फुलांचा खूप छान मूर्ती आहे आणि असं तुम्ही समोरून बघाल ना तर वाटत नाही की फुलांपासून बनवलेली आहे. हातात धनुष्य दिलं आहे आणि एका हातात बाण आहे आणि एखाद्या गणपतीच्या खारुताई बसली आहे. मस्त मूर्ती आहे बाप्पा फुलांचा. मंडळी आपण आता पाहिलं फुलांपासून बनवलेला बाप्पा खूप छान आहे. अजून आपल्याकडे 2-3 दिवस आहेत तर तुम्हाला यायला जमलं तर नक्की येऊन कोपरखेरण्यातील बाप्पांचं दर्शन घ्या. खूप छान मूर्ती आहे. आता आपण चाललो आहोत कांतारा थीममध्ये बनवलेला गणपती बाप्पा. आता बघूया त्याची मूर्ती कशी आहे. मस्त मूर्ती आहे, म्हटलं जातं. अच्छा, कोपरखेरण्याचा एक दंत. ठीक आहे, चला बघूया कांतारा. आता आपण पोचलो आहोत कांतारा थीममध्ये बनवलेला बाप्पा. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा, नवसाला पावणारा कोपरखेरण्याचा एक दंत. हा एक दंत म्हणून ओळख आहे जी. तर मंडळी आपण आता तिकडे तो कांतारा थीममधला गणपती बघितला आणि आता इथे आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा पण पाहून घेऊया. ही पण उंच मूर्ती आहे म्हणतात. बघूया. गणपती बाप्पा मोरया. हो हो, नंदीवर गणपती आहे. कोपरखेरण्यातील 6 असे प्रसिद्ध गणपतीचं दर्शन आम्ही घेतलं आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. तर हा माझा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हे गणपती आपल्याला अर्जुनने दाखवले तर थँक्यू अर्जुन. चलो बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.